नमस्कार. अन्नपूर्णा रेसिपीमध्ये तुम्हा सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत. आज आपण सोललेल्या गऱ्यांची भाजी बघणार आहोत. इथे मी अर्धा फणस सोलून घेतलेला आहे. या फणसाच्या अठळ्या सोलून घेतल्या, हे गरे सोलून घेतले, ही पाट बारीक चिरून घेतली आणि हे ओलं खोबरं, हिरव्या मिरच्या आणि कांदा घेतला. कढईमध्ये 5 ते 6 चमचे खोबरेल तेल घालून घेतलं आणि तेल चांगलं तापल्यानंतर अर्धा चमचा मोहरी घालून घेतली. मोहरी चांगली फडफडल्यानंतर 2 बारीक कांदे चिरून घेतले होते, ते मी घालून घेतले आणि हा कांदा या तेलावर परतून घेते. फणसाची भाजी खोबरेल तेलामध्ये केलेली चवीला फारच रुचकर होते आणि कोकणामध्ये सर्रास फणसाच्या भाजीमध्ये खोबरेल तेलाचा वापर केला जातो. इथे मी 7-8 हिरव्या मिरच्या आणि थोडंसं ओलं खोबरं मिक्सरला जाडसर वाटून घेतलं आहे. आता इथे कांदा आपला परतून झालेला आहे. पाव चमचा हिंग घालून घेतला आणि पाव चमचा हळद घालून घेतली. हळद घरगुती असल्यामुळे थोडीशी घातली तरी त्याचा कलर खूप छान आलेला आहे. आता इथे मी अठळ्या ज्या पाण्यामधून धुवून घेतल्या होत्या त्या घालून घेतल्या आणि या अठळ्या मी या फोडणीवर 2 मिनटं परतून घेते. या अठळ्या कोवळ्या असल्यामुळे या भाजीबरोबरच शिजवून घेणार आहे. आता 2 मिनटं ह्या अठळ्या परतून घेतल्यानंतर मी यामध्ये आपण जी चारखंड आणि गरे यांच्यामधला जो भाग असतो त्याला पाट म्हणतात, ती पाट अगदी बारीक चिरून घेतली होती, ती इथे घालून घेते. या पाटीमुळे आपली फणसाची भाजी ही थोडी मिळूनही येते आणि चवीलाही छान होते. आता इथे मी जे गरे सोलून घेतले होते तेही घालून घेतले. हे सर्व मी पाण्यामधून स्वच्छ धुवून घेतलेलं होतं. फणसाची भाजी कोकणामध्ये सर्रास सगळ्यांकडे केली जाते. फणसामध्ये कॅल्शियम, लोह, पोटॅशियम, मॅग्नेशियम, फॉलिक ॲसिड भरपूर प्रमाणात असतं, त्यामुळे आपल्या शरीराला ही लाभदायक ठरते. फणसामध्ये व्हिटॅमिन ए, व्हिटॅमिन B6 भरपूर प्रमाणात असतं. आता ही भाजी मी 2-3 मिनटं परतून घेतली आणि 1 चमचा मीठ घालून घेतलं आणि आपण जो खोबरं आणि हिरवी मिरची जाडसर वाटून घेतली होती ती मी इथे घालून घेतली. इथे मी चवीपुरता गूळ घालून घेतला आहे. पण तुम्हाला जर या भाजीमध्ये गोड वापरायचं नसेल, म्हणजे गूळ किंवा साखर वापरायची नसेल आणि तुम्ही नाही वापरलात तरी चालू शकतं, पण या भाजीमध्ये थोडंसं गोड वापरलं तर या भाजीला आणखीनच छान चव येते. ही भाजी मी 2-3 मिनटं व्यवस्थित परतून घेतली आणि आता यामध्ये मी 1 वाटी पाणी घालणार आहे. पाण्याचं प्रमाण मात्र फणसावर अवलंबून असतं. फणस जून आहे की कोवळा आहे यावर पाण्याचं प्रमाण अवलंबून असतं. आता इथे 1 वाटी पाणी घातलं आणि ही भाजी व्यवस्थित ढवळून यावर मी 5 मिनटं झाकण ठेवून देते. इथे गॅस मात्र अगदी मंद आचेवर ठेवायचा आहे, म्हणजे वाफेवर ही भाजी आपली मस्तपैकी शिजून येते. आता आपली 5 मिनटं झालेली आहेत. ही भाजी उघडून आपण ढवळून घेऊया. कोकणामध्ये सर्रास फणसाची भाजी प्रत्येक घरामध्ये केलीच जाते. फणसाची भाजी आणि पेज ही कोकणातली खासियत आहे. इथे आता आपण एक आठळी चिरडून बघूया, म्हणजे आपल्याला समजेल की ही भाजी शिजलेली आहे की नाही. इथे आठळी आपल्याला कच्ची लागते, म्हणजे आपल्याला थोडंसं पाणी घालावं लागणार आहे. इथे मी अर्धी वाटी पाणी घालून घेतलं आणि अर्धा चमचा काळी मिरी पावडर घालून घेतली. मिरी पावडर आणि खोबरेल तेल यामुळे ही भाजी चवीला अप्रतिम लागते. तुम्ही नक्की अशा पद्धतीनं करून बघा. ही भाजी मी 2-3 मिनटं व्यवस्थित परतून घेतली आणि आता यावर मी पुन्हा झाकण ठेवून ही 5 मिनटासाठी मंद आचेवर शिजायला ठेवून दिली. इथे आपली 5 मिनटं झालेली आहेत.
आता आपण ही भाजी उघडून पुन्हा ढवळूया. हे बघा, अशा पद्धतीनं आपली ही भाजी आता शिजून आलेली आहे. इथे मी 1 वाटी ओलं खोबरं घालून घेतलं आणि पुन्हा 4 चमचे खोबरेल तेल घालून घेतलं. खोबरेल तेलामुळे आणि मिरी पावडरीमुळे या भाजीला चव फार सुंदर येते. कोकणामध्ये सगळ्यांकडे घरगुती खोबरेल तेल काढलेलं असतं, त्यामुळे इकडे ही भाजी खोबरेल तेलामध्ये केली जाते. पण तुम्ही इथे रिफाईंड तेल वापरलं तरीही चालू शकतं. आता आपली ही भाजी मस्तपैकी खाण्यासाठी तयार झालेली आहे. कोकणामध्ये फणसाचा सीझन चालू झाला का सकाळच्या नाश्त्यासाठी पेज आणि फणसाची भाजी ही हमखास ठरलेली असते आणि ती सगळ्यांना आवडतेही. आता मी इथे गॅस बंद करून घेतलेला आहे आणि ही भाजी व्यवस्थित ढवळून घेऊन तुम्हाला एका केळीच्या पानावर मी काढून दाखवते. अशा पद्धतीनं तुम्ही नक्की ही भाजी करून बघा, तुम्हालाही नक्की आवडेल. ही भाजी मी तुम्हाला केळीच्या पानावर काढून दाखवते. फणसापासून अनेक प्रकारचे पदार्थ बनवले जातात. फणसपोळी बनवली जाते, फणसाचे वेफर्स बनवले जातात. आज मी तुम्हाला फणसाची भाजी करून दाखवली. पुढच्या रेसिपीमध्ये मी तुम्हाला फणसाचं धोडस किंवा फणसाचे वेफर्सही करून दाखवणार आहे. फणसाच्या भाजीमध्ये तेलाचा वापर थोडा जास्त केला पाहिजे, नाहीतर ही भाजी सुकी झाल्यासारखी होते. आपल्या शरीरासाठी पोषक असणारी अशी ही फणसाच्या गऱ्यांची भाजी तुम्ही नक्की करून बघा, तुम्हालाही नक्की आवडेल.